पण आमचा हिंदू धर्म कुठल्या मुस्लिम धर्माचा द्वेष करायसाठी आम्हाला सांगत नाही. आमचा हिंदू धर्म दुसऱ्या धर्माचा द्वेष करायसाठी आम्हाला सांगत नाही. लक्षात ठेवा. तरुण पोरं जर या ठिकाणी असतील, हे साधारण शेतकऱ्याचं पोरग हिंदू धर्मातलं पोरग तुम्हाला सांगत आहे भावंडांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे, इंडियन्स हॅव प्रोड्यूस सो मेनी लर्न पीपल. आपण ही मेकॅनिकल इंजिनियर आहे, तुम्हाला जर वाटत असेल गावठी भाषा बोलून राहिलं तर चोट असेल. बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे की इंडियन्स हॅव प्रोड्यूस सो मेनी लर्न पीपल बट नॉट प्रोड्यूस अ सिंगल इंटेलेक्चुअल. इंटेलेक्चुअल मीन्स समथिंग न्यू टू बी क्रिएटेड, समथिंग न्यू टू बी इन्व्हेंटेड. जन्माले असे पोरं घाला की जे शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे असतील. पण पोरं एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची माती भडकवल्या जातात. हनुमान चालिसाचं वाचन इथं त्या मातुश्रीवर पाठ असेल तर इथंच म्हण. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, महायुतीचं सरकार तरुण पोरांनो, हे शिंदे फडणवीस आणि तो कोणता गट आहे, गुलाबी जॅकेटवाला, कमराबाईच्या नादाले लागून काही लोक गुलाबराव झाले. पोरांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आता निवडणुका आल्या, निवडणुकीच्या तोंडावर हिंदूसाठी मुसलमान बेकार होते आणि मुसलमानासाठी हिंदू बेकार होते. ताकाले आलो तर भांड लपवत नाही, आपण डायरेक्टच बोलतो. निवडणुका आल्यावर कशा दंगली घडतात, ओबीसी मराठा कशा प्रकारे वाद पेटवल्या गेला. हिंदू मुस्लिम सक्सेस नाही झाले तर ओबीसी मराठा वाद पेटवल्या गेला. पण पोरांनो, तुमचा धर्म वाचवण्यासाठी महायुतीचं सरकार तुमच्या हातामध्ये झेंडे देऊ शकते, तुमच्या हातामध्ये तलवारी देऊ शकते, तुमच्या हातामध्ये दगड देऊ शकते, पण तुमचं घर वाचवण्यासाठी तुमच्या हातामध्ये रोजगार देऊ शकत नाही. म्हणून आपले मन मस्तक मेंदू शाबूत ठेवा. भगव्यात जात नाही, हिरव्यात जात नाही, माझा इमान कुठल्या जातीत जात नाही. जन्म ठेवला मी हातामध्ये तिरंगा, झेंडा कधीच माझा मातीत जात नाही.